तुमच्या अभियंत्याकडे आहे का? आणि तुमचे जे अभियंता आहेत त्यांचे शिक्षण किती? माझा हा प्रश्न आहे. आपण घोषणाबाजी करायची आहे. आता आंदोलन आपले चालू आहे. पक्षीय नेते मंडळी आणि गावातील सर्वांनी एकत्र येऊन ह्या ज्या रस्त्याची दुर्दशा झालेली आहे, तरी आपल्या जुचंद्र गावाची तर संपूर्ण तालुक्याची दशा झालेली आहे रस्त्याची. मग असं वाटतंय की नगरपालिका ही अस्तित्वात आहे की नाही. राजीवली सड़क की मरम्मत के लिए नायगांव बापा ने स्थानीय रिक्शा एसोसिएशन का सड़क रोको आंदोलन 5 घंटे तक रास्ता रोका। स्थानीय रिक्शा चालक मालक संघ ने नायगांव से बापा ने टिवरी राजीवली रोड के गड्ढों की मरम्मत के लिए वसई विरार नगर निगम को 15 दिन पहले पत्र दिया था। हालांकि जब नगर पालिका ने इस मांग को नजरअंदाज कर दिया तो रिक्शा एसोसिएशन के माध्यम से कल जूचंद्र में 5 घंटे का सड़क रोको प्रदर्शन किया गया। इस आंदोलन में राजीवली के सभी रिक्शा चालक, टिवरी, जूचंद्र, चंद्रपाड़ा के चालक मालक, ग्रामीण, राजनीतिक दल और विशेषकर महिलाएं बड़ी संख्या में शामिल हुई। नगर निगम के प्रभारी सहायुक्त मनाली शिंदे और उप अभियंता सिंगने ने मौके पर आकर प्रदर्शनकारियों को आश्वासन दिया कि वे 15 दिनों के भीतर सड़क की मरम्मत करेंगे और ये भी कहा कि वे चंद्रपाड़ा के सीवर का काम तुरंत शुरू करेंगे। मनीष भोईर ने अधिकारियों को कड़े शब्दों में कहा कि सड़क की मरम्मत करते समय किसी संविदा इंजीनियर की नहीं बल्कि उच्च शिक्षित इंजीनियर से यह काम कराया जाना चाहिए और डांबर व अन्य निर्माण की गुणवत्ता की जाँच करनी चाहिए। ऐसी मांग रिक्शा एसोसिएशन के पदाधिकारियों ने की। 5 घंटे तक सड़क बंद रहने से यात्रियों पर भी असर पड़ा और स्कूल बच्चे भी प्रभावित हुए। लेकिन संस्था के अध्यक्ष एकनाथ पाटिल ने कहा कि यह आंदोलन सभी को रोजमर्रा की परेशानियों से मुक्ति दिलाने और उनकी यात्रा को आरामदायक बनाने के लिए है। संस्था के सचिव हेमाजी म्हात्रे, पंकज गावड़े उपाध्यक्ष, मनीष भोईर, मिलिंद म्हात्रे, किरण म्हात्रे शिवसेना शहर प्रमुख, मोहन पाटिल शाखा प्रमुख, एडवोकेट भरत पाटिल, जनार्दन म्हात्रे, हेमराज भोईर ग्राम पंचायत सदस्य, शुभांगी बेंद्रे पंचायत समिति सदस्य, चंद्रपाड़ा ग्राम पंचायत के सरपंच दिनेश कटेला, राजावली के रिक्शा एसोसिएशन के पदाधिकारी नंद कुमार पाटिल तथा बड़ी संख्या में ग्रामस्थ व रिक्शा चालक उपस्थित थे। रिक्शा एसोसिएशन के अध्यक्ष एकनाथ पाटिल ने आंदोलन को सफल बनाने में सहयोग के लिए रिक्शा चालकों को धन्यवाद किया। तुमच्या अभियंत्याकडे आहे का? आणि तुमचे जे अभियंता आहेत त्यांचे शिक्षण किती? माझा हा प्रश्न आहे. इंजिनियर लेवलची माणसं पाहिजे, डिप्लोमा होल्डर आम्हाला नको. ITI होल्डर सारखे डिप्लोमा होल्डर आहे, आम्हाला BE सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे. प्रमोशन घेऊन तिकडे कार्यकारी अधिकारी बसतात अभियंता, त्यांना आमच्या रस्त्याबद्दल थोडी सुद्धा माहिती नाही. कसा रस्ता डेव्हलप केला तो? हा रस्ता सकल यू टाईप मध्ये बनवतात. जो रस्ता असा वरून यू टाईप पाहिजे तो रस्ता बनवायला पाहिजे, त्यांचा असावा. इकडे कुठल्या तरी राजकीय नेत्याच्या मागण्या पूर्ण होत असतील. याच्यापेक्षा दुर्दैव लोकशाहीमध्ये काय होऊ शकते साहेब? काय असू शकते? मला तेवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही जर नेत्यांच्या काम करत असतील, आम्हाला वाटत नाही होईल यावर्षी. आम्ही केलाय अत्यावश्यक जी सेवा आहे त्यांचा रस्ता मोकळा करून देणे सर्व रिक्षा चालक आंदोलकांना सूचना. कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ करू नका. पक्षीय नेते मंडळी आणि गावातील सर्वांनी एकत्र येऊन ह्या ज्या रस्त्याची दुर्दशा झालेली आहे, तरी आपल्या जुचंद्र गावाची तर संपूर्ण तालुक्याची दशा झालेली आहे रस्त्याची. मग असं वाटतंय की नगरपालिका ही अस्तित्वात आहे की नाही. आमच्या लोकांची घरपट्टी, पाणीपट्टी, सर्व प्रकारच्या वसुली, टॅक्स सर्व अगदी वेळच्या वेळी घेण्याचा प्रयत्न करते. नाही दिले तर त्याच्यावर तुम्ही दंड लावताय. मग अशा वेळेला तुम्ही झोपले आहात का? नगरपालिकेचे कोणी पदाधिकारी असतील त्याने समोर यावं आणि सांगावं की आज आमची काय परिस्थिती आहे. इथे गाडी काय टू व्हीलर लोकांचे किती ऍक्सिडेंट झालेत, याला जबाबदार कोण? हे ब्रिजवाल्यांना पण आम्ही वारंवार सांगतोय, PWDच्या लोकांना सांगतोय, तो भावे ठाकरे यांना पण आम्ही सांगतो, ठाकरे साहेबांना, की बघा काय आमची दशा झालेली आहे.
काय अवस्था झालेली आहे। धन्यवाद। वसई से मैं शहनाज शेख, विकास समाचार। चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करें।